हॅलो फ्रेंड्स, बाजारामध्ये मस्तपैकी छान छान कैऱ्या मिळायला लागल्या आहेत. अगदी गोड आंबट कैऱ्या. तर त्या कैऱ्या आणा आणि करूया मस्तपैकी सुकी भेळ. आणि ही भेळ लहान मुलांना तर खूपच आवडते आणि सुट्ट्या लागल्या असल्यामुळे ते खूप फरमाईश करतात आईजवळ की आई आम्हाला काहीतरी छान छान करून दे ना. तर भेळ हा अतिशय सोपा असा पदार्थ आहे, तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. तर त्यासाठी मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्याची बारीक फोडी अशा करून घेतलेल्या आहेत. त्या चॉपरमध्ये टाकून मी खूप छान असं बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. तर अशा बारीक फोडी केल्यामुळे मुलांना खायला अगदी सोपं जातं. आणि त्याचबरोबर मी आता कांदा देखील घेतलेला आहे, कांदाही बारीक चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर टमाटासुद्धा घेतलेला आहे, टमाटासुद्धा अगदी बारीक चॉप करून घ्यायचा आहे. हे सर्व जिन्नस आपलं तयार आहे. आता भेळसाठी लागणारं महत्त्वाचं साहित्य म्हणजे मुरमुरे. तर हे मुरमुरे खूप छान असे कुरकुरीत असे आहेत. तर यामध्ये मी तुम्हाला जर हवं असेल तर पूर्णपणे पांढरेच मुरमुरे तुम्ही घेऊ शकतात, फोडणी न घातलेले. तर यामध्ये मी अगदी पांढरे मुरमुरे घेत आहेत आणि त्यानंतर मी हळदीने पिवळे केलेले म्हणजेच चिवडा मुरमुऱ्यांचा तो घेतलेला आहे. आपल्या मुरमुऱ्यांच्या चिवड्याला तिखट, मीठ, मसाला सगळं लावलेलं असल्यामुळे त्याची टेस्ट ही खूप छानच वाढणार आहे आपल्या सुक्या भेळीची. त्यामुळे मी नेहमीच फोडणीचे केलेले मुरमुरे यूज करते. आता यामध्ये मी कैरी घालत आहे. कैरी, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टमॅटो हे सगळं आपण टाकून घेणार आहोत. आता यामध्ये मी रतलामी सेव देखील टाकलेली आहे. तुमच्याकडे जे काही फळसण उपलब्ध असेल ते तुम्ही यात टाकून घेऊ शकतात. आता यामध्ये मी खट्टा मिठा चिवडा आहे तो माझ्याकडे, तो मी टाकत आहे एक वाटीभर. आता चवीपुरतं आपण तिखट टाकणार आहोत, अगदी स्प्रिंकल करायचं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत काळं मीठ. काळं मिठाने तर भेळला खूप छानच स्वाद येतो. आता आपण एक अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर लिंबू तुम्ही टाका, नंतर नाही टाकला तरी चालणार आहे. आता आपण या भेळेमध्ये महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स ज्याच्याने भेळ खूप स्वादिष्ट बनते ते म्हणजे इमलीची चटणी. भेळपुरीवाल्यांकडे जशी भेळ मिळते तशीच ही आपली भेळ बनणार आहे. आता या भेळेवरती आपण टाकणार आहोत नायलॉन बारीक शेव. ही शेव खमण ढोकळ्यांवरती आणि आपण शेवपुरी करतो त्यासाठी सुद्धा चालते. आता आपलं सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. आता ही भेळ खूप छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही हाताने सुद्धा करू शकतात. मी ती चमच्याने खालीवर करून घेत आहे. खालचे वरती केल्यामुळे काय होतं की सगळ्या बाजूने हा मसाला आणि मटेरियल सगळं एकसारखं लागतं. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये आपण ही भेळ काढून घेणार आहोत. आणि गार्निशिंगसाठी आपण कैरी, टमाटा, कांदा असं घालणार आहोत. त्याच्यानंतर बारीक चिरलेला टमाटा सगळं छानपैकी टाकून घेऊया. ही बघा, ही बारीक शेव त्याच्यावरून अजून बघा किती छान दिसत आहे, अगदी टेम्पटिंग दिसत आहे. तोंडाला पाणी सुटतंय की नाही आता तुमच्या पण. कोणाला नक्कीच पाणी सुटलं असेल तुमच्या. तर चला तर मग आपण भेळ खाऊया या. तर अशी ही कैरीवाली भेळ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.